नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा मेनू कार्डमध्ये सगळ्यात महागाची भाजी जी असते ती म्हणजे काजू करी. साधारण 350 ते 400 रुपयापर्यंतची डिश असते आणि त्यात क्वांटिटी पण अगदी थोडी असते. त्यामुळे आपलं समाधान पण होत नाही आणि आपले पैसे पण जातात. सपोज जर आपल्याला ही भाजी घरी बनवून खाता आली तर किती छान ना. हो, अशीच हॉटेल स्टाईल काजू करी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. खूप छान रेसिपी आहे आणि खायला पण खूप डिलिशियस लागते. चला तर मग आज आपण काजू करी बनवूया. काजू करी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कापून घ्यायचे. त्यानंतर 2 कांदे कापून घ्यायचे. साधारण 1 वाटी इतका बारीक कांदा कापून घ्यायचा. 100 ग्रॅम काजू घ्यायचे. थोडीशी कसुरी मेथी. पुन्हा 100 ग्रॅम काजू घ्यायचे आहेत. ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. म्हणजे असे दोनदा 100 ग्रॅम काजू घ्यायचे. बारीक कापलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा धना पावडर आणि 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घ्यायचा आहे. 9-10 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. सर्व साहित्य नोट करून घ्या. सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू घ्यायचे. पाण्यासह घ्यायचे, म्हणजे आपल्याला पाणी घालूनच दळायचं आहे. काजूची अशी पेस्ट बनवून घ्यायची. त्याच मिक्सरच्या भांड्यात कापलेले टोमॅटो घ्यायचे. त्यानंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या, लसूण अद्रक घ्यायचा आणि यांची पण पेस्ट बनवून घ्यायची. दोन्ही पेस्ट वेगवेगळ्याच ठेवायच्या. आता दुसरीकडे गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 3 उभ्या तेल घालायचं. जे 100 ग्रॅम सुके काजू ठेवलेले होते ते तेलामध्ये हलकेसे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. तेलातून काजू बाहेर काढायचे. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं छान फुललं की बारीक कापलेला कांदा आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतायचा. कांदा परतण्यासाठी थोडं मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर परततो. मीडियम गॅसवर एकसारखा कांदा हलवत ब्राऊन होईपर्यंत परतायचा. आता यात थोडी हळद घालायची. काढलेले मसाले घालायचे, जसं लाल तिखट, किचन किंग मसाला आणि धना पावडर. हे सर्व मसाले घालून घ्यायचे. पुन्हा कांदा व्यवस्थित परतायचा, म्हणजे कांद्यासोबत मसालेही छान परतले जातात आणि मसाल्यांचा स्वाद कांद्यामध्ये उतरतो. आता यामध्ये आपण जेवढी कसुरी मेथी घेतलेली आहे त्यातली अर्धी घ्यायची आणि चुरून कांद्यामध्ये घालून घ्यायची. सोबत टोमॅटोची ग्रेव्हीही ओतून घ्यायची. सर्व पुन्हा व्यवस्थित परतायचं. टोमॅटोची ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची. तुम्ही बघू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे. अजून तर बाकीचे साहित्य टाकायचं बाकी आहे, तरीही भाजीला खूप सुंदर रंग आलेला आहे. अगदी थोडीशी साखर घालून घ्यायची, म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो. टोमॅटोची ग्रेव्ही छान परतली की गॅस कमी करायचा आणि आता यामध्ये बनवलेल्या काजूची पेस्ट घालून घ्यायची. गॅस कमीच राहू द्यायचा. काजू करी बनवताना नेहमी टोमॅटोची ग्रेव्ही अगोदर परतायची आणि त्यानंतरच काजूची पेस्ट यामध्ये घालायची. काजूची पेस्ट छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची. थोडं वाटी धुवून पाणी घालून घ्यायचं. राहिलेली कसुरी मेथी घालून घ्यायची. बारीक कापलेली कोथिंबीर घालायची थोडी. काजू करीला पाणी अगदी बेताने घालायचं, कारण काजू करीची ग्रेव्ही खूप पातळ नसते, थिक अशी ग्रेव्ही असते. त्यामुळे पाणी बेतानेच घालायचं, म्हणजे टोमॅटो वगैरे शिजल्या जातील असंच पाणी घालायचं. आता मीडियम गॅस करून भाजीला छान उकळी येऊ द्यायची. साधारण 5 ते 6 मिनिट भाजी चांगली उकळली की यामध्ये तळलेले काजू घालून घ्यायचे. काजू अगदी शेवटी घालायचे, म्हणजे काजूचा कडकपणा तसाच राहतो. पुन्हा 1-2-3 मिनटं भाजीला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. हवं तर तुम्ही 2-3 मिनटं झाकण ठेवू शकता. तुम्ही बघू शकता एकदम डिलिशियस अशी काजू करी इथे तयार झालेली आहे. मस्त गरमागरम सर्व करायची. पाहुणेही खुश, घरचेही खुश. सो मंडळी, अशा पद्धतीने काजू करी तयार झालेली आहे. तुम्ही काजू करी म्हणा, काजू मसाला म्हणा, काहीही नाव द्या, डिश एकच आहे. सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल.
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.